जर घरापर्यंत जर येत असेल तर मी त्याला सांगितलं मला तोडून दाखवतो. एवढी हिंमत तर तू कोण आहे तो नंतर माहित पडलं की ही व्यक्ती आहे कोण. तर रवींद्र चव्हाण साहेबांचे तिकडे असतात. ऐकले की आता कोणी सांगितलं की आमदाराची तिकीट पण हे देऊ शकतो. मग जर एवढं असेल तर बरोबर ते बदलीकरांच्या अधिकाऱ्यांना सांगतात. एवढी दहशत कुठलं राजकारण चालू आहे. तुम्ही मोठे साहेबांना फोन करून विचारा. अनेक पत्रकारांनी फोन करून विचारला ते बोलले रुपेश जाधव एकही शब्द आम्हाला काहीच बोलले नाही. जर माझ्या स्वतःच्या घरावर जर आले तर मी त्यांची पूजा करेन का? मी बोलणार नाही का? तुमच्या स्वतःच्या जर घरावर आले काय करणार? विषय सर्वे नंबर त्याचा विषय हॉस्पिटलचा विषय पण नाही आज निघाला. बहुजन विकास आघाडी सदैव हॉस्पिटल होऊ नये यासाठी प्रयत्न करते. त्यांना ती जागा तरी माहिती आहे का सर्वे नंबरचा? त्यांची तिथे भूमिपूजन झालं आपण बघितलं त्यावेळी पण गोंधळ झाला. परंतु आम्ही ते नाही बघितलं. आम्ही काय बघितलं एक लोकांचं एक चांगलं असं हॉस्पिटल व्हायला पाहिजे. याला माहिती आहे की जागा कुठे आहे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. सध्या आपण वसई विरार शहरामध्ये जर पाहिलं तर राजकीय वातावरण आपल्याला गडूळ झालेलं पाहायला मिळतं. जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. माजी महापौर रुपेश जाधव यांच्यासोबत अशोक शेळके यांचं झालेलं भांडण. आता या व्हिडिओमध्ये आवाज म्यूट का करण्यात आलेला आहे याचं मागचं कारण आपण अशोक शेळकेला देखील विचारला. आता खुद्द माजी महापौर रुपेश जाधव आपल्या सोबत आहे. रुपेश जाधव बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. जरी ते बहुजन विकास आघाडीचे असले तरी प्रत्येक पक्षाचे मोठे मोठे पदाधिकारी रुपेश जाधव यांना चांगले ओळखतात. चांगली ओळख देखील आहे. आपल्या वॉर्डमध्ये इतर वॉर्डमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यामध्ये रुपेश जाधव यांचा सिंहाचा वाटा असतो. असं काय घडलंय की त्याच्यामध्ये रुपेश जाधव हे आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत. रुपेश जाधव अशोक शेळके यांच्या अंगावर जाताना आपल्याला दिसत आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊ. आपल्यासोबत खुद्द रुपेश जाधव आहे. जाधव साहेब नमस्कार. नेमकं काय घडलं की तुम्ही अशोक शेळके यांच्या अंगावर चक्क त्याला मारायला गेला? भाऊ मला एक फोन आला की भाऊ लवकर आपले जे घराचे कंपाऊंड केलेलं आहे तिथे ते तोडायला आले. मी तिथे गेल्यानंतर बघतो तर 20-25 लोक महानगरपालिकेचे तिथे काही अधिकारी होते. मी त्यांना सांगितलं काय झालं. तर मी एवढं बोलतोय तेवढ्यात अशोक शेळके नावाचा जो व्यक्ती आहे बीजेपीचा तो आमचे जे मोठे साहेब अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याला जे चांगल्या पदावर आहेत त्यांना बोलतो हे 2 दिवसात हे सगळं तोडून टाक घरचं कंपाऊंड हे सर्व, नाही तर तुझ्या 2 दिवसात बदली करून. मी मोठ्या साहेबांना सांगितलं ही व्यक्ती आहे कोण जी 2 दिवसात. आणि आमदार साहेब आहेत राजन नाईक साहेब बीजेपीचे तिथे कार्यकर्ते आहेत. त्यांना पाहिजे तर तुम्ही विचारा. पोलीस डिपार्टमेंटची लोक होती तिथे. मी सांगितलं हाय काय हे कसलं हे. तेव्हा मला माहित पडलेलं आहे की हे ते माझ्या घराच्या जागेचा कंपाऊंड तो तोडायला जेसीबी बीसीबी घेऊन आले. जर घरापर्यंत जर येत असेल तर मी त्याला सांगितलं मला तोडून दाखवतो. एवढी हिंमत तर तू कोण आहे तो नंतर माहित पडलं की ही व्यक्ती आहे कोण. ते रवींद्र चव्हाण साहेबांचे तिकडे असतात. आणि मला मी कोणाला पण विचारा तिथे मध्ये तर मी असं ऐकलंय की आता कोणी सांगितलं की आमदाराची तिकीट पण हे देऊ शकतो. मग जर एवढं असेल तर बरोबर ते बदलीकरांच्या अधिकाऱ्यांना सांगतात. एवढी दहशत कुठलं राजकारण चालू आहे. आता तुम्ही जी व्हिडिओ केलेली आहे ते मी विचारतो का त्या अधिकाऱ्याला तुम्ही शिव्या दिल्या कशाला. तुम्ही त्यांना मी असं बोलतो तिथे ती व्हिडिओ बंद का केली. आणि सर्वे नंबर 6 जो आपला हॉस्पिटल आहे त्याचा जर सर्वे जर तुम्ही सांगता का तिथे सर्वे कोणी केलाच तिथे अधिकाऱ्यांना विचारते त्या सर्वे होता का तुमचा. पण तुम्ही सर्वेचा विषय करता तर सर्वे तर TLR भूमी अभिलेख करता. मग अधिकारी माझ्या माहितीनुसार ते पाहणी करायला तिकडे वरती गेले आणि जेसीबी येऊन माझे ते घराची जागा तोडायला आलेली तिथे. मी विचार केला हे चाललंय काय. मी राजन आप्पांना सांगितलं की आमदार साहेब हे चाललंय काय हे असं चालू आहे तुमच्या समोर हे लोक हे चालू आहे. अधिकाऱ्यांना एक बोल तुम्ही बोलले ठीक आहे अधिकाऱ्यांना पण हे त्याची बदली करायला निघालात. तुम्ही मोठ्या साहेबांना फोन करून विचारा. अनेक पत्रकारांनी फोन करून विचारला ते बोलले रुपेश जाधव एकही शब्द आम्हाला काहीच बोललं नाही. बोल मला बोलल्यानंतर ते भडकले तर तुम्ही एका अधिकाऱ्याला असं कसं काय बोलू शकता. आता त्यांनी सगळ्या चॅनलवरती त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. मी सुद्धा त्यांना विचारला तर ते असं सांगतात की जे सुसज्ज रुग्णालय सितीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं भूमिपूजन झालं होतं त्याचा पाठपुरावा बहुजन विकास आघाडीने केला नाही. आणि बहुजन विकास आघाडी सदैव हॉस्पिटल होऊ नये यासाठी प्रयत्न करते. ह्याच्या जागा तरी माहिती आहे का सर्वे नंबरचा. मी नगर परिषदचा नगरसेवक होतो त्यावेळी 40 गुंठे ही स्मशानभूमीला जागा दिलेली होती आणि 10 गुंठे ही पंपिंग हाऊसला जागा होती.
उर्वरित जागा 16 गुंठ्यामध्ये आपले 16 एकर मध्ये तिथे 400 ते 500 चाली झालेल्या त्या सर्व तोडायला लावला आम्ही नगरपालिका असताना. त्याच्यानंतर 2009ला हॉस्पिटलची मी मागणी केली तर 100 बेडचं हॉस्पिटल तिथे, कारण महानगरपालिकेची कॅपॅसिटी तेवढीच होती म्हणून 100 बेडचं हॉस्पिटलचं आपण प्रोव्हिजन करायला लावले. त्याच्यानंतर आम्ही आमदारांकडे गेलो सर्व नगरसेवकांकडे आचोळ्याचे की जर आपल्या तालुक्यामध्ये एवढी लोकसंख्या आहे, आचोळ्यामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे, जर मुंबईला हॉस्पिटलला आपल्याला जर जायचं असेल तर 2.5-3 तासामध्ये कितीतरी पेशंट दगावले. तर एक मोठा असा हॉस्पिटल आहे. आमदारांनी लगेच ते करून प्रस्ताव पास केला. आमदारांनी त्याचा पूर्ण प्लॅन बनवलाय आणि एवढा सुंदर प्लॅन की त्या 400 बेडचं हॉस्पिटल अशा पद्धतीने बनलं. तुम्ही कधीतरी जाऊन आमदार साहेबांचा प्लॅन बघा. जेव्हा आमदार साहेबांचा बर्थडे होता त्यावेळी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब होते. त्यांनी 25 करोडचा चेक दिला त्यांना भेट म्हणून हॉस्पिटलची. तिथे भूमिपूजन झाले आपण बघितलं, त्यावेळी पण गोंधळ झालं. परंतु आम्ही ते नाही बघितलं. आम्ही काय बघितलं, एक लोकांचं एक चांगलं असं हॉस्पिटल व्हायला पाहिजे. यांना माहिती आहे की जागा कुठे आहेत, किती जागा आहे, कुठे आहे, कितपर्यंत आपल्या हद्द आहे. यांना पॉईंट टू पॉईंट त्याने कधीतरी आमच्या समोर बसवा, दाखवा प्लॅन, आणि आमचा प्लॅन दाखवू. तिथे कोर्ट होणार होतं तिथे पण आमदार साहेबांनी सर्वांची मिटिंग घेतली बार काउन्सिलचे लोकांची आणि मग वसईला ते शिफ्ट झालं. आणि उर्वरित जी जागा आहे त्याच्यामध्ये आमची पहिल्यापासून मागणी आहे एक चांगला सुसज्ज असा हॉस्पिटल व्हायला पाहिजे, तसेच तिथे खेळायचं मैदान व्हायला पाहिजे, स्विमिंग पूल व्हायला पाहिजे. अशा आम्ही अनेक प्रोव्हिजन तिथे आमचे लेटर आहेत सगळीकडे. माझं म्हणणं असं पण आहे की तुम्ही भूमिपूजन तर केलं, पण भूमिपूजन करण्याआधी 7/12 मात्र तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नावावर केलं नाही. सर ती जागा गुलशरण होती, त्याच्यानंतर शासनाकडे होती, ती नंतर कलेक्टरकडे हस्तांतरित. त्याच्यासाठी ती अनेक प्रोसिजर असतात. त्याला पहिला जिथे जे प्रस्तावित जे हॉस्पिटल हे केले त्याचा प्लॅन बिन करून त्या प्रोसिजर चालू होतं. त्याच्यामध्ये आपण इलेक्शन आला बघितली ती परिस्थिती. हे आता त्यांना हे तर अगोदरपासून तुम्ही पंपिंग हाऊस तिथे झाली, तिथे आपले स्मशानभूमीसाठी आम्ही 40 गुंठे जागाची मागणी केली, त्यावेळी झालं ना ते कोणी केले, या कोणी यांना काय माहित तरी आहे का. आणि शेलके वगैरे आता आलेले आहेत कार्यकर्ते, जे आमदाराच्या समोर जर अधिकाऱ्यांना एवढी यांची दहशत चालू आहे, मला समजत नाही काय चाललंय राजकारण या तालुक्याचं. स्वतःची माझी जागा आहे, 7/12ची जागा आहे माझी, हे याची पूर्ण माझी हे आहे, कन्व्हेन्स झालेले पेपर आहेत म्हणजे. आणि यांनी जर माझ्या स्वतःच्या घरावर जर आले तर मी त्यांची पूजा करेन का, मी बोलणार नाही का. तुमच्या स्वतःच्या जर घरावर आले काय करणार, विषय सर्वे नंबर याचा विषय हॉस्पिटलचा विषय पण नाही आज निघाला. आणि तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करा की आज सर्वे होता का काय. ही पाहणी करण्यासाठी गेले, पाहणी करण्यासाठी गेला म्हणजे तिथे घरी कसे तुम्ही जेसीबी घेऊन तोडायला आले. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या घराच्या जागेवरती हे डेमोलेशन करण्यासाठी त्या ठिकाणी आले, तुम्हाला माहिती पडलं आणि जेव्हा तुम्हाला कळलं की माझ्या घराची जागा आहे आणि कोणतरी तिथे येतंय त्याच्यामुळे तुमचं उद्रेक. मला फोन आला तिकडे, तिथे असतात आपले लोक तिथे, त्यांनी सांगितलं. नंतर मी तिथे गेलो. आता तुम्ही बघता 25 वर्षापासून 50 वर्षापासून आम्ही इथेच राहतो, मोठी एरिया झालेली आहे, त्याच्यामुळे आपण घरासाठी ती जागा घेतलेली आहे. आणि जर माझ्या घरपर्यंत आले तर ते अशोक शेळके असे कोणी पण असेल, मी कोणाला हे नाही करणार. ज्यांनी ज्या खोट्या ज्या न्यूज चालू केलेल्या आहेत त्यांनी व्हिडिओ बंद करून जी हे दाखवत आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करणार. आता या व्हिडिओमध्ये जो आवाज आहे तो म्यूट कशासाठी करण्यात आला याचं मागचं सत्य तेव्हाच कळेल ज्या वेळेला व्हिडिओचा आवाज आपल्याला ऐकू येईल. जर तो व्हिडिओ प्रदर्शित झाला तर व्हिडिओचा आवाज का बंद करण्यात आला. रुग्णालयाचं कारण सांगून रुपेश जाधव जे माजी महापौर आहेत, इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या घरावर जर बुलडोजर चढू शकतो तर तिथे सामान्य माणसांचं काय. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. रुग्णालय झाला पाहिजे. 35 लाख लोकसंख्या वसई विरार शहरात झालेली आहे. ते रुग्णालय होण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी राजकारण न करता एकच मत करून बसायला पाहिजे. कारण पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सतीश ठाकूर आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना माहिती आहेत. आताचे आमदार देखील प्रयत्न करतायत, पूर्वीच्या आमदारांनी देखील प्रयत्न केलेला आहे. परंतु वसई विरार शहराला सुसज्ज रुग्णालय हवंय. परंतु रुग्णालयाचा विषय वेगळा आणि माजी महापौर रुपेश जाधव यांच्या घराचा विषय वेगळा. आता या व्हिडिओचा आवाज आपल्याला ऐकायला येईल का, हे सत्य लोकांच्या समोर येईल का, आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.